सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करताय तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. सो आता वाजले सकाळचे 5:30 आणि मी निघालो एका संडे राईडवर. ही जी राईड असणार आहे ती लॉंग राईड असणार आहे माझ्यासाठी तरी, कारण एका दिवसात मी अजूनपर्यंत एवढे किलोमीटर्स कधी कंप्लीट केले नव्हते. सो आज एक माझ्यासाठी टास्क आहे, तो मला कंप्लीट करायचा आहे. बघू कसं पॉसिबल होत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोटो व्लॉग बघायला मिळेल, छान छान व्ह्यूज बघायला मिळतील आणि जे डेस्टिनेशन निवडलं आहे ते तर खूप छान आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आता मी पण रेडी आहे, माझी बाईक पण रेडी आहे, एक टँक बॅग कॅरी केलं आहे आणि ॲक्सिस ब्रँडचं हेल्मेट आहे. सो सर्व ऑल सेट आहे. फक्त आता इथून निघायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला मी आता मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटतो. काय समोरचा व्ह्यू आहे बघा ना, एकच नंबर. लहानपणी ना मी चित्र काढायचो ना, तेव्हा डोंगराच्या मागे येल्लो येल्लो करून जे पक्षी दाखवायचो ब्लॅक कलरने, तसा काही समोर नजारा आहे माझ्या. एकच नंबर. समोरून सूर्य उगवणार आहे आणि त्याची किरणे सर्वीकडे पसरली आहेत. खरंच खूप छान. सुप्रभात पुन्हा एकदा. आणि मी आता आहे कारल्याच्या पुढे आहे, म्हणजे लोणावळ्याच्या मग पुढे आहे. सो टोटल किलोमीटर झाले आहेत आपले 116 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत आणि इथून पुणे 50 किलोमीटरवर आहे. सो जोगेश्वरीपासून ते लोणावळ्यापर्यंत मी काही शूट नाही केलं, मोटो व्लॉगिंग वगैरे काहीच नाही केलं, कारण खूप वेळा मी तो रोड दाखवला आहे. सेम तेच रूट, सेम तीच बडबड वगैरे. सो त्यामुळे तुम्ही बोर व्हाल, म्हणून मी ते दाखवलं ना. मी मला नवीन काहीतरी दाखवूया, कारण हा रोड नवीन आहे आपल्यासाठी. त्यामुळे हा रोड मी दाखवण्याचा निर्णय घेतला, कारण इथपासून आपण मोटो ब्लॉगिंग सुरुवात करूया. फक्त इंस्टाग्रामवर स्टोरी टाकण्यासाठी मी थांबलो होतो थोडा वेळ, बाकी कुठेच थांबलो नाही ना. ब्रेकफास्ट केला ना अजून काही. तर बघू, कारण सकाळी सांगितल्याप्रमाणे ही आपली थोडीशी लॉंग राईड आहे, जास्त नाही आहे पण आहे. ही अशी राईड आहे ना जी मी एका दिवसात कधीच केली नाही आहे, एवढ्या किलोमीटरची. सो त्यामुळे बघू काय शक्य होतं आहे ते. सो बाय द वे, आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं आहे की मी जातो आहे भीमाशंकरला. भीमाशंकर जोगेश्वरीपासून 200 किलोमीटरवर आहे. सो जाण्यासाठी 200 किलोमीटर्स आणि येण्यासाठी 200 किलोमीटर्स. सो टोटल 400 किलोमीटरची ही राईड होणार आहे. 400 किलोमीटर्स एका दिवसात मला कंप्लीट करायचे आहेत, ते पण तिकडे जाऊन दर्शन घेऊन मला परत रिटर्न यायचं आहे वन डेमध्ये. सो आता तुम्ही बघताय ना मुंबई पुणे ओल्ड हायवे, तो हायवे चांगला आहे, पण भीमाशंकरसाठी जेव्हा आपण लेफ्ट घेऊ ना, तो रस्ता जरा कच्चा आहे. तो बघू, मी तुम्हाला रोड अपडेट पण देईन, रोडची अपडेट पण देईन की कसे रोड्स आहेत वगैरे, ते पण तुम्हाला सगळं मी देईन. आणि दर्शन घेताना पण आपल्याला लाईन मिळेल, रांग मिळेल. सो त्यामध्ये तिथे पण आपल्याला वेळ जाईल. सो त्यामुळे लवकरात लवकर तिकडे पोचण्याचा प्रयत्न करता. आता बघू किती वेळ लागतोय ते. राईडची जी मजा येते ना, खरंच एक नंबर. आणि थंडी जेवढी सकाळी होती ना 6 वाजता, तेवढी आता पण आहे. आता वाजलेत 9, सूर्य आता आला आहे समोर, तरी पण तेवढीच थंडी वाजते. मी जॅकेट घातलं आहे, ग्लव्ज घातले, तरी पण थंडी तेवढीच आहे. थंडी काही कमी होत नाही आहे. माझं मेश जॅकेट असल्यामुळे हवा पूर्ण आतमध्ये जाते आणि ग्लव्समध्ये पण खूप हवा जाते. तर एवढी थंडी आहे अजूनही. इथून भीमाशंकर 84 किलोमीटर्सवर आहे. सो आता पुढे जाऊन एक लेफ्ट घ्यायचा आहे. तो लेफ्ट घेतल्यानंतर तो रोड भीमाशंकरला जाईल, कारण मी फर्स्ट टाईम भीमाशंकरला जातो आहे. खूप दिवसापासून इच्छा होती की भीमाशंकरला जायचं आहे, पण म्हणतात ना की देवाचं दर्शन पण देवाच्या मर्जीनेच होतं. सो त्यांनी बोलावलं पाहिजे तरच दर्शन होतं. सो आता महादेवांनी बोलवलं आपल्याला, म्हणून हे शक्य झालं आहे. खरंच आहे ते, खरंच वाक्य खरंच आहे. देवाचं दर्शन पण देवाच्या मर्जीनेच होतं.
खूप छान प्रवास चालला आहे, फक्त थंडी जास्त आहे बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. हा आहे मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तळेगाव MIDC रोड आहे. मुंबई पुणे ओल्ड हायवेपासून लेफ्ट घेतल्यावर असा रस्ता चालू होईल आणि इथून 75 किलोमीटर्सवर भीमाशंकर आहे. सो टोटल अजून 3 तास दाखवतात आहेत. गुगल मॅप लावला आहे मी आणि प्लस लोकलवाले तर आहेच नाही इथे, कारण इथे सगळे इंडस्ट्रीज आहेत. सो त्यामुळे जास्त तुम्हाला लोक दिसणार नाही इकडे. इंडस्ट्रीज आहेत ना, हे सगळे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत. महिंद्रा आहे, हुंदाई आहे. सो असे काही इंडस्ट्रीज आहेत इकडे खूप साऱ्या. भीमाशंकर हे एक 12 ज्योतिर्लिंगपैकी 6वं ज्योतिर्लिंग आहे, जे की आपल्या जवळ आहे मुंबईपासून, फक्त 200 किलोमीटरवर आहे. सो खूप वेळा मी आलो आहे लोणावळ्याला, खंडाळ्याला आलो आहे, पण इकडे कधी येणं झालंच नाही. सो म्हटलं आज करून टाक्या, कारण फ्रायडे सॅटर्डे संध्याकाळपर्यंत माझं काही फिक्स नव्हतं की मला जायचं आहे राईडला. म्हणून म्हटलं संडे येतो आहे तर राईड करायला पाहिजे. कोणती राईड करायची, तर म्हटलं भीमाशंकर. सर्च मारलं मी गुगलवरती की किती किलोमीटरचं आहे वगैरे ते सर्व, आणि त्यानंतर मग डिसाईड केलं हे आपण भीमाशंकरला जाऊया म्हणून. सो आता असा खडबडीत रस्ता चालू झाला आहे. आता हा रस्ता कुठपर्यंत असेल माहीत नाही, कारण प्रॉपर गाव आहे हे आणि गावातला रस्ता आहे आणि हा रस्ता असा आहे. आता हा रस्ता कुठपर्यंत माहीत नाही, कारण लोकलने तर सांगितलं आहे जरा असेल रस्ता, कच्चा रस्ता असणार खडबडीत. समोरचा व्ह्यू बघा फक्त, व्ह्यू येतं यार एकच नंबर. काय माहीत तलाव आहे की नदी आहे माहीत नाही, पण छान व्ह्यू येत आहे, एकच नंबर कडक. आय थिंक नदी असावी, ब्रिज आहे म्हणून. नदीच आहे, एक नंबर. काय वरून मस्त व्ह्यू आला बघण्यासारखा. मी इथे प्रत्येक जणांना विचारतोय ना, म्हणजे आता समजा कोण चालत असेल तर त्यांना विचारतं रस्ता मी भीमाशंकर एवढंच फक्त बोलतो, मग ते माझ्याशी ना हिंदीमध्ये बोलतात. का माहीत नाही का, मी मराठी बोलतोय पण ते माझ्याशी हिंदीमध्ये बोलतात. आता एवढं सगळं गेरअप वगैरे केलं आहे, कॅमेरा वगैरे सगळं, तर त्यामुळे त्यांना वाटलं असेल की कोणीतरी हिंदी आहे म्हणून, पण असं नाही आहे. महाराष्ट्रातली पोरं पण ब्लॉगिंग करतात आहेत आणि ते पण मराठी भाषेतच करतात आहेत. हे एक गर्व आहे मला की मी मोठं ब्लॉगिंग करतो आहे, पण मराठीतच, जी माझी मातृभाषा आहे ना त्यातच करणार मी. कारण पैसा जर कमवायचा असेल ना तर अजून सोर्स आहेत पैसा कमवण्यासाठी, पण मला तसं नाही करायचं आहे. मला आपली जी मराठी भाषा आहे ना ती पुढे घेऊन जायची आहे, तर त्यासाठी मला मराठीतच बोलायचं आहे, मराठीतच व्लॉगिंग करायचं आहे. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा, हे भोळ्या शंकरा. खरंच या रोडवरून राईड करताना ना खरंच गावची आठवण येते, कारण शेणाचा जो सुगंध येतो ना खरंच, मग गावामध्ये जातो ना तसंच फील होतं आहे. इकडची घरं पण सेम तशीच आहेत गावासारखीच. काही काही जणांचे बंगलो आहेत, काही काही जणांचे नॉर्मल घरं आहेत. मध्ये मध्ये असे पॅचेस मिळतील तुम्हाला, असे घाण रस्ते, त्यामुळे
रोड अपडेट तुम्हाला मी देत राहीन की पुढे कसं कसं काय काय आहे ते. मागाशी एवढी थंडी होती ना की सारखी मला सर्दीसारखं झाल्यासारखं वाटतंय. सुरुक करावं लागतंय मला सारखं सारखं. हे असे सुंदर व्ह्यूज बघायला मिळतात ना, एक नंबर वाटतंय. आता इथे थोडा वेळ थांबलो होतो, फोटोज वगैरे क्लिक केले, थोडंसं शूट केलं आणि आता निघालो आहे परत. ते तुम्हाला फोटोज जे क्लिक केले आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील. जो इंस्टा आय डी इथे मेन्शन होत आहे ना, त्या इंस्टा आय डीवर तुम्ही जाऊन चेक करू शकता, आवडल्यास फॉलो करू शकता. हे बघा, हे असे रोड आहेत, एकच कार जाऊ शकते एका वेळी. दुसरी जर कार आली ना तर तिला त्या खड्ड्यामधून जावं लागेल. असे एवढे अरुंद रस्ते आहेत. तर तुम्ही जर येत असाल तर काळजीपूर्वक या. जर तुम्हाला कोणतं शॉर्टकट माहीत असेल तर तुम्ही त्या रस्त्याने येऊ शकता. मी गुगल मॅपच्या साहाय्याने आलो आहे, त्यामुळे मी या रोडवरून आलो. अजून कोणता रस्ता आहे तो मला पण माहीत नाही आहे अजूनही. बघू, तिकडे जाऊन सर्च करीन भीमाशंकरला जाऊन. जर कोणता जर रोड असेल ना तर मग जर लवकरात लवकर जर पोचता येत असेल घरी कमी किलोमीटरचा, त्या रूटवर जाईन. परतीचा प्रवास मी त्या रूटवर करेन, बघू असेल तर. नाहीतर मग सेम याच रूटने येणार मी परत. हेच कारण होतं मी लवकर निघण्याचं. आणि मुंबईपासून ते लोणावळापर्यंत मी मोटो ब्लॉग केला नाही. जेवढं अंतर कापता येईल ना तेवढं कापलं, कारण ह्या रोडची न्यूज माझ्यापर्यंत पोहोचली होती की कसे कंडिशन्स आहेत वगैरे वगैरे. सो त्यामुळे मला माहीत होतं की जास्तीत जास्त टाईम हा इथे जाणार माझा. सो त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर कवर करायचं आहे. तर त्यामुळे लोणावळा येईपर्यंत मी मोटो ब्लॉगच नाही केला, फक्त गाडी पळवत होतो. हेच ते कारण होतं, कारण इकडचे जे रस्ते आहेत ते चांगले नाही आहेत. सो मागासपासून आता कुठे रस्ता चांगला चालू झाला आहे, डांबरी रस्ता आहे आणि असे व्ह्यूज बघायला मिळतात. एकच नंबर कडक कडक व्ह्यू. बघा ना तुम्ही, पवनचक्की बघा लाईनीने, ती पूर्ण लाईन तिथपर्यंत आहे. तर इथून भीमाशंकर आहे 38 किलोमीटर्स. पवनचक्की बघा, पवनचक्कीवरती एक नंबर. आता या रोडची मी तारीफ केली, परत खराब रोड आला. मग आजपासून हेच चालू आहे. फक्त 5 मिनिटासाठी चांगला रस्ता येतो आणि अर्ध्या तासासाठी खराब रस्ता येतो. काय व्ह्यू आहे यार, एकच नंबर. डिसेंबर महिन्यात पण असा व्ह्यू बघायला मिळते. कडक नदी आहे, खूप पाणी आहे नदीला. मस्त. चला निघूया. हे असे मस्त मस्त व्ह्यूज तर बघायला मिळतीलच, छान छान. फक्त या रस्त्यांचा काहीतरी करायला पाहिजे. एकदम सरळ रस्ता, एकदम सरळ रस्ता, त्याच्यामध्ये हे टर्न. कोणतीही गाडी असून दे, फक्त फर्स्टवरतीच चढेल. रस्ते पण एवढे बेकार आहेत ना खरंच. खड्डे बघा, खड्डे बघा. सो आताच मी का आजोबांना विचारलं की भीमाशंकरला जायला किती वेळ लागेल. अजूनही ते बोलत आहेत की 1 तास तुला लागेल, कारण बाळा रोड खराब आहे, असं ते मला बोलले. आणि सकाळपासून एवढ्या गाड्या गेल्या आहेत ना की लाईन तर तुला मिळणारच आहे.
असं पण ते बोलले. प्लस ते बोलले त्यांनी टायमिंग पण सांगितलं, आता वाजलेत 12 तर तुला पोचायला 1:15 वाजेल असं बोलले. ते टायमिंग पण त्यांनी सांगितलं आहे. सो तर बघू आता किती वेळ लागतोय. बरं झाला खराब रस्ता. खराब रस्ता काय पाठ सोडत नाही माझी. मध्ये मध्ये खराब रस्ता आहे. ही रोडची अपडेट आहे. प्रत्येक अपडेट तुम्हाला मी देतो आहे. मला जर इकडे यायचं असेल तर मनाची तयारी ठेवून या की तुम्हाला ऑफरोडिंग करायचं आहे, जसं की मी करतोय मागासपासून. जेव्हापासून मी भीमाशंकर 38 किलोमीटर्स काहीतरी होतं ना, 38 का 30 किलोमीटर्सपासून, तेव्हापासून मी हे असे रस्तेच बघतोय. अजिबात प्लेन रस्ता नाहीच आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की किती खड्डे आहेत ते. तुम्ही जर येणार असाल तर तयारी करा ऑफ रोडिंगची वगैरे. आता एक टेन्शन आहे अजून की मंदिरात लाईन किती असणार, ते एक मोठं टेन्शन आहे. कारण जर तिकडे जर लाईन जास्त असली आणि मला जर लेट झाला तर नाईटला रात्री ह्या ठिकाणून प्रवास करायला खूप अवघड जाणार आहे खरंच. कारण आता लोकल आहेत म्हणून मी विचारतो तरी आहे त्यांना, पण रात्रीच्या वेळी कोणी नसणार तर मी रस्ते कसे विचारणार, हा एक प्रॉब्लेम आहे. आता बघू मंदिरात किती रांग आहे, किती मोठी लाईन आहे ते बघावं लागेल मला खरंच. सो आता हा भीमाशंकर मंदिर रोड लागला आहे, त्यामुळे जरा रस्ता चांगला आहे. बाकी मगाचा जो रोड होता ना, खरंच सांगतो खूप खराब होता. बघू आता इथून जर जाण्यासाठी जर रस्ता असेल ना, कारण अजून एक रस्ता बघितला आहे मी जो की जुन्नर माळशेज वगैरे करून जातो, पण तेवढं मी फिरून नाही जाणार आहे. बघू कसं काय ते. आधी दर्शन तरी घेतो. जर ऑप्शन नसेल तर मग आताचा तुम्ही बघितलाच त्याच रोडवरून मला परत रिटर्न यावं लागेल. बघू मुंबई नाशिक हायवे जर जवळ असेल तर मग तिकडून जाईन, पण तिकडून पण मला माळशेज घाट वगैरे सगळं फिरून जावं लागेल. बघूया आधी मंदिरात तरी पोहोचूया. मंदिराच्या जवळ आला तर फक्त असा रोड बघायला मिळेल, नाहीतर तुम्हाला खराब रोडच आहे पूर्ण. ही लाईन आहे, जे 4 व्हीलर आहेत त्यांच्यासाठी एवढी मोठी लाईन आहे. आणि 2 व्हीलरवाले साईडने जाऊ शकतात, जसं मी जातो आहे तसं. भीमाशंकर 3 किलोमीटर म्हणजे 3.5 किलोमीटर ह्यांची लाईन लागली आहे 4 व्हीलरवाल्यांची, आणि बाईकवाले साईडने जातात आहेत. बघा म्हणजे अजून आतमध्ये किती गर्दी असेल तर विचार करा. समजत नाही आहे काय करायचं. टोटल 214 किलोमीटर्स कंप्लीट झाल्यात आतापर्यंत, आणि आता इथे पोचलं आहे भीमाशंकरला. बरोबर 1:30 वाजला पोचेपर्यंत. त्या आजोबांनी सांगितलेलं की 1:15पर्यंत तू पोचणार, पण 1:30 वाजला. आणि बाईक पार्किंग बघा अशी आहे, 2 ठिकाणी आहे. एक ठिकाणी फुल झाले म्हणून इकडे पार्क केले. सो आता दर्शनाला जातो, बघतो किती वेळ लागणार आहे ते. इथे बाईक पार्क केले आपले अशा प्रकारे. इथे बाईक पार्किंग आहे, आणि जिथे पेन पार्क आहे तिथे ऑलरेडी फुल झालं आहे म्हणून इथे पार्क केले. ही आपली अविरा. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता इथून निघतात. दुपारी मी 1:30 वाजता लाईन लावली होती, ते 6:30 वाजता दर्शन झालं, आणि आता निघतो आहे. समोर जे बघताय ते आहे भीमाशंकर मंदिर. तो आता इथून निघतो.
मी आता त्या रूटने नाही जाणार मी मागाससारख्या. आता मी जुन्नर माळशेज घाट वगैरे करून जाणार आहे, कारण फर्स्ट टाईम मी राईड करतो आहे नाईट राईड. कारण एवढं लेट मी कधी डेस्टिनेशन करून निघत नाही, आज फर्स्ट टाईम निघतं. कारण मगाचं रोड बघितलं मी, खूप खराब होता, तर त्या तिकडून जाऊन काही अर्थ नाही आहे. तर त्यामुळे तर मी डिसिजन घेतलं आहे की त्या रूटने जाईन. बघू आता कसं काय होतं आहे. नंतर तुमच्याशी बोलतो. आता इथून ट्रॅफिकमधून निघतो. फर्स्ट टाईम मी नाईट राईड करतो आहे आणि ऑलरेडी नाईट राईड केली आहे, पण अशा रस्त्यावरून नाही केली आहे. सिटी नाईट राईड केली आहे. सो तिथे तर थोडाफार तरी उजेड असतो, पण इथे असं काहीच नाही आहे. इथे पूर्ण काळोख आहे. फक्त रोड दिसतो आहे मला, बाकी काहीच दिसत नाही आहे. ना माझ्या गाडीला कोणते ऑक्झिलरी लाईट आहेत, ना फॉग लाईट आहे. फक्त स्टॉक लाईट आहे. स्टॉक लाईटने फक्त रस्ता दिसतो आहे, आजूबाजूचं काहीच दिसत नाही आहे. सो या लाईटीनेच मला पूर्ण रस्ता प्रवास करायचा आहे. तर जो रूट असणार आहे तो असणार आहे जुन्नरवरून माळशेजवरून मुंबई नाशिक हायवे आणि तिकडून मग नंतर ठाणे मुंबई असा रूट असणार आहे. सो बघू आता किती वेळ लागतो आहे तो, कारण ऑलरेडी मी आता मोबाईलला पण नेटवर्क नाही आहे आणि जिथे जिथे गाव येईल ना तिथे फक्त थांबतो आहे आणि विचारतो आहे की त्यांना कसं जायचं आहे, कुठे जायचं आहे. सो त्याप्रमाणे ते मला रूट सांगतात आहे. तर प्रत्येक ठिकाणी मी थांबत जातो आहे, कारण नेटवर्क नसल्यामुळे मी मॅप लावू शकत नाही आहे. घाट रस्ता चालू झाला आहे. समोर बघतोय तर पूर्ण काळोख आहे. मिररमध्ये बघतोय तर पाठीमागे पण पूर्ण काळोख आहे. एकाच दुसरी बाईक आली तर, नाहीतर ह्या रस्त्यावर जास्त वाहनांची ये-जा नाही आहे. सो बघू आता किती वेळ लागतो आहे तो हायवेला पोचायला. कारण इथे मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे मी फक्त गावामध्ये किंवा वाडी आली तरच थांबतो आहे त्यांना रूट विचारण्यासाठी, बाकी मी कुठेच थांबत नाही आहे. भीती तर अजिबात वाटत नाही आहे, कारण लाईनीमध्ये 2 माणसं भेटले होते जे की पुण्यामध्ये राहत होते. सो त्यांनी अवॉइड केलं रात्रीचं बाईक राईड करणं, पण मी त्याच रूटने बाईक राईड करतो आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही जाणार नाही आहे जास्त रात्र झाली तर, कारण बिबट्या असतो, तो अटॅक करतो वगैरे. तो असं काही त्यांनी सांगितलं होतं, पण मी तसा काही विचार करत नाही आहे अजिबात. तो एकदम राईडची मजा घेऊन पुढे जातो आहे. फक्त लाईटीमुळे मला इश्यू होतो आहे, जी माझी स्टॉक लाईट आहे त्यामुळे एवढं जास्त क्लिअर विजन येत नाही मला. तोच फक्त इश्यू आहे, बाकी मला काहीच इश्यू नाही आहे. सो डेपेक्षा मला नाईट राईडमध्ये राईड करायला खूप मस्त वाटतं आहे खरंच. कारण डेमध्ये मी तो अनुभव घेतला आहे, पण नाईट राईडचा फर्स्ट टाईम मी अनुभव घेतो आहे. सो खूप छान असा अनुभव आहे हे. मी एकटाच आहे, सोलो राईड करतो आहे. माझी ही जी ट्रिप होती, माझी ही राईड होती ती पूर्ण सोलो होती. सो त्यामुळे आता पण मी सोलोच आहे, कोणी नाही आहे माझ्याबरोबर. ना पिलियन आहे, ना अजून कोणता रायडर आहे. सो सोलोच राईड करतो आहे. कसलंच टेन्शन नाही आहे. फक्त 12-1 वाजेपर्यंत मी घरी पोचेन, एवढं मी टाईमलाईन घरी सांगून ठेवलं आहे की 12-1 वाजेपर्यंत मी घरी येईन. आणि रस्ता चांगला आहे, कारण सकाळी ज्या रूटने आलो तो रस्ता खूप बेकार होता. तो त्यामुळे मी त्या रूटने गेलो नाही तळेगाववरून. सो त्यामुळे मी दुसरा रूट पकडला. तुम्हाला मी त्या मगाशीच सांगितलं होतं सकाळी की या रोडवरून मी परत येणार नाही, कारण आता रात्र पण झाली आहे आणि त्या रस्त्यावर जास्त कोणी माणसं पण राहत नव्हती. सो त्यामुळे मी त्या रूटने गेलो नाही, या रूटने आलो आहे. कारण ह्या रूटवर तरी रस्ता तरी ॲटलिस्ट चांगला आहे, मध्ये घरं आहेत, त्यांना मी ॲड्रेस तरी विचारू शकतो. सो त्यामुळे तो रोड मी अवॉइड केला आणि या रूटने आलो आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ एडिटिंग करताना समजलं की व्लॉग एंडच नाही केला आहे. सो त्यामुळे ही व्हिडिओ मी शूट करतो आहे. त्या दिवशी मी रात्री 1 वाजता घरी आलो. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी जुन्नर मार्गे माळशेज घाट मुंबई नाशिक हायवे करत घरी येणार असतो, पण तो रूट मी कॅन्सल केला आणि मंचरवरून राईट मारून चाकणला गेलो. चाकणवरून नंतर मुंबई पुणे ओल्ड हायवे जॉईन केला आणि त्यानंतर मग मुंबईला आलो. तो रूट निवडण्याचं कारण म्हणजे पूर्ण हायवे होता, रोड कंडिशन खूप छान होती, प्लस एक स्पीड मला मेंटेन ठेवता आला, म्हणजे 90-100च्या स्पीडवर होतो. सो त्यामुळे मला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापता आलं. सो तो एक बेनिफिट होता, म्हणून तो मी रूट निवडला. टोटल 245 किलोमीटर्स झाले त्या रूटवरून. आणि जर मी जुन्नर मार्गे
आलो असतो, जुन्नर माळशेज घाटामधून आलो असतो तर 199 किलोमीटर झाले असते. पण 45 किलोमीटर्सने एवढा काही इश्यू नाही होत. सो खूप छान मस्त अशी राईड होती. खूप छान असं दर्शन झालं महादेवाचं आणि एक वेगळा अनुभव मिळाला नाईट राईडचा. आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.